पार्टीचं ध्येय धोरण काय आहे, रणनीती काय आहे, सर्वसामान्य लोकांना समजले पाहिजे असे भूमिका मांडा। आपकी जय जय मूल्यवासी। मी सुनील भाऊ गायकवाड, आदिवासी भारत आदिवासी पार्टी महाराष्ट्र राज्य महासचिव म्हणून पार्टीने मला जबाबदारी दिलेली आहे। आज नुकतीच छोट्या खाणी पुण्यामध्ये या ठिकाणी बैठक पार पडली। त्याचा उद्देश असा होता की भारत आदिवासी पार्टी ही भारतामध्ये नवीन स्थापन झालेली आहे। ही स्थापनेमागचे कारण काय का स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतरही आदिवासींचे प्रश्न हे सुटले नाही। मग ते सामाजिक असोत, राजकीय असोत, आर्थिक असोत। उलट आमच्या दैनंदिनची जी अवस्था आहे ती बिकट होत चाललेली आहे आणि राज्यामध्ये लोकतंत्र हे ढासळत चाललेलं आहे। लोकशाही राज्य हे हुकुमशाहीकडे जाताना आम्हाला दिसत आहे आणि म्हणून अनेक वर्षापासून जे मंथन सामाजिक चळवळीच्या माध्यमातून चालू होतं का पश्चिम भारतामध्ये जे 4 राज्य आहेत ते आदिवासी बहुल राज्य आहेत। यांच्यामध्ये जवळजवळ जर पाहिलं तर 50% ट्रायबल आपलं पॉप्युलेशन आहे। जे आपण 2011च्या सेन्ससनुसार जर पाहिलं तर 10 ते 11 करोड लोकसंख्या ही आदिवासींची असतानाही देखील भारतामध्ये आमची मताची व्हॅल्युएशन ही उपलब्ध होताना दिसत नाही। आमचं मताचं जे ताकद आहे ते होताना दिसत नाही आणि म्हणून कुठेतरी राजकीय अस्तित्व आदिवासींचं निर्माण व्हावं। राजकीय अस्तित्व निर्माण होत असताना आमचे सामाजिक प्रश्न आहेत, आमचे सांस्कृतिक प्रश्न आहेत, आमचे हे सर्व प्रश्न सुटले पाहिजेत। याच्यासाठी राजकीय पार्टी असणं गरजेची होती आणि म्हणून राजस्थानमध्ये भारत आदिवासी पार्टी ही आदिवासी एकता परिषदेच्या बॅनरखाली स्थापन झाली आणि मागच्या इलेक्शनमध्ये जे 4 राज्यांचे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण 4 आमदार भारत आदिवासी पार्टीकडून आपण निवडून विधानसभेमध्ये पाठवलेले आहेत। आता नुकताच लोकसभा लागलेली आहे। लोकसभेमध्ये देखील 7 राज्यांमध्ये भारत आदिवासी पार्टीने आपले सांसद उभे करण्याचा मोहीम हातामध्ये घेतलेली आहे। आज महाराष्ट्रामध्ये 7 खासदार जे रिझर्व्ह सीट आहेत 4 पालघर आहे, दिंडोरी आहे, आपला नंदुरबार आहे आणि आपला गडचिरोली, याच्यामध्ये देखील भारत आदिवासी पार्टी आपली उमेदवार उतरवणार आहे आणि लोकसभेमध्ये आपला आवाज बुलंद करण्यासाठी प्रतिनिधी पाठवणार आहे। यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। पक्ष बांधणी आणि संघटन बांधणी महत्त्वाची आहे आणि म्हणून संघटन बांधणीसाठी इथेही आम्हाला खासदार देता येईल का याच्यासाठी ही आपला बैठक होती आणि पार्टीने जी जबाबदारी दिलेली आहे महासचिव म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तिची जिल्हा कार्यकारिणी तयार करणं, त्या ठिकाणी चाचपणी करणं, निरीक्षण करणं का कुठे कुठे आपल्याला उमेदवार देता येतील आणि कुठून आपला उमेदवार निवडून आणता येईल यासाठी पार्टीने जबाबदारी दिलेली आहे आणि ती पार्टीची जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी छोटी बैठक आयोजित केलेली आहे आणि या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेले आहे। कारण अनेक वर्षापासून काम करणारे जे क्लास 1 ऑफिसर होते त्या भारतीय आदिवासी पार्टीला त्यांनी समर्थन दिलेले आहे आणि ते ह्या पार्टीमध्ये काम करू इच्छितात। निश्चितच चांगला संदेश आणि चांगलं काम भारत आदिवासी पार्टीचं महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि लोकसभा निवडणुकीमध्ये एक चांगला उमेदवार आम्ही देऊन उमेदवार निवडून आणण्याची ताकद भारत आदिवासी पार्टी आणि आदिवासी समुदायामध्ये आहे हे आम्ही आपल्या प्रस्थापित समाज व्यवस्थेला आणि राजकीय व्यवस्थेला दाखवून देणार आहेत। याच्यासाठी आमची तयारी चाललेली आहे। एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो। आपकी जय जिंदाबाद। जय सेवा जय जोहार। आज आपल्या पुणे जिल्ह्याच्या आळंदी या ठिकाणी माननीय सुनील गायकवाड दादा आणि त्यांचे सहकारी आणि मातृसत्ताक त्यांच्याबरोबर असणाऱ्या पवारताई हेही त्यांच्याबरोबर आहेत। त्याबद्दल मी पुणे जिल्ह्याच्या वतीने त्यांचे सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो आणि साहेब वेळोवेळी आपण पार्टीच्या माध्यमातून या समाजाकडे आपण पुणे जिल्ह्यामध्ये लक्ष द्याल आणि हा तळागाळामध्ये कुपोषित असलेला जो समाज आहे त्या समाजाला ह्या पार्टीच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढे नेता येईल त्या पद्धतीने आपण जर विचार करून त्या पद्धतीने जर ही संघटन बांधणी केली आणि आमच्या पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून जर विकास साधता आला पुणे जिल्ह्याचा तर हा संदेश पूर्ण महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाणार आहे आणि हा विकास म्हणजे हा आदिवासींचा विकास आहे, सर्वसामान्यांचा विकास आहे, पूर्ण बहुजनांचा विकास आहे आणि हा पूर्ण बहुजनांचा विकास साधण्याकरिता भारत आदिवासी पार्टीचे महासचिव सुनील दादा गायकवाड आज आपल्या भेटीला आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या विचारातून खूप मोठा संदेश पुणे जिल्ह्याला दिलेला आहे आणि त्या पद्धतीने खरोखर सुनील दादा मी अशी तुम्हाला खात्रीने गॅरंटी देतो की पुणे जिल्हा
हा केव्हाही साम दाम दंड भेद वापरून भारत आदिवासी पार्टीबरोबर येण्यास इच्छुक आहे. आज आपण ही जी छोटीशी मिटिंगला आले आणि पुणे जिल्ह्याच्या संपूर्ण जनतेच्या वतीने मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. जय आदिवासी, जय सेवा, जय द्वार. पुनाजी कवटे, सेवानिवृत्त उपायुक्त सामाजिक न्याय विभाग. आज या ठिकाणी गायकवाड साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय आदिवासी समाज पार्टी पुणे जिल्ह्याची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये आता लोकसभा असेल, नंतर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील. याच्यामध्ये भारतीय आदिवासी समाज पार्टीचं काम निश्चितच उज्ज्वल असेल आणि गायकवाड साहेब जे काम करतात त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ असे मी ग्वाही देतो. आजच्या या पवित्र ठिकाणी आदिवासी पार्टीचे महाराष्ट्राचे महासचिव माननीय सुनील गायकवाड साहेब आणि पवार मॅडम यांचं जे शिष्टमंडळ या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये या पार्टीचं कसं अस्तित्व आपण निर्माण करायचे यावर सांगोपांग चर्चा आमच्या आदिवासी महासंघाचे संस्थापक कवटे साहेब असतील, कार्याध्यक्ष धोंडेबा बहुर्ले असतील, या मडकेबाबा असतील, सर्वच कार्यकर्ते कोरडे साहेब असतील, या ठिकाणी देशमुख साहेब आहेत, सर्वांनी मिळून या ठिकाणी आम्ही प्राथमिक स्वरूपात एक चर्चा केलेली आणि नुकतेच आता लोकसभेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत. परंतु प्रत्येक वेळी ह्या मी स्वतः 4-5 इलेक्शन लढवले आहेत. ह्या पार्टीकडे जा, त्या पार्टीकडे जा आणि त्यांच्याकडं ते मागा. त्यापेक्षा मनामध्ये असं विचार आला की जर आपली जर पार्टी असेल जी राजस्थानमध्ये उत्पन्न झाली, त्या ठिकाणी गेल्या वर्षी आमदार 4 आमदार नेमून आले, राजस्थानमध्ये 2 आमदार निवडून आले. मग एवढी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्रात असताना 1.5 कोटी जवळ महाराष्ट्रात आदिवासी आहेत. तर या पट्ट्यामध्ये आदिवासी आमदार का नसो, तर ह्या माध्यमातून दुसरीकडे कुणाकडे न जाता माझी स्वतःची परवा BSPने इंटरव्ह्यू घेतली शिरूर मतदारसंघासाठी आणि मला त्याने कामाला लागा असा आदेश दिलेला आहे. परंतु ह्या आठवड्यामध्ये आमची जी चर्चा झाली किंवा आदिवासी पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर किंवा आपण एक मिटिंग या ठिकाणी घेऊ आणि मग आपण त्या ठिकाणी ठरवू. तर अतिशय चांगलं आताच आम्ही चर्चेमध्ये असं निर्माण झाले की गाव ते जिल्हा, मग गाव पातळी असेल, तालुका पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, असे या पदाधिकाऱ्याची निर्मिती या ठिकाणी केली पाहिजे आणि या ठिकाणी यावर चर्चा झालेली आहे. आता महासचिव साहेबांचा तो अधिकार आहे, त्याप्रमाणे त्या आम्हाला कारण आपण कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहोत, त्या ठिकाणी ते सांगतील त्याप्रमाणे आम्हाला गाव ते तालुका जिल्हा अशा पदाधिकारी आपण निवडू आणि निश्चितच या पार्टीला महाराष्ट्रामध्ये आमच्या विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही पुणे जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते आहोत, निश्चितच 100% यश मिळेल अशी आम्हाला गॅरंटी आहे. यापूर्वी आम्ही जे प्रकल्प हातात घेतले ते प्रकल्प आम्ही या महासंघाच्या माध्यमातून पूर्ण केलेले आहेत आणि निश्चित याला आम्हाला यश मिळेल. मार्गदर्शनासाठी महासचिव आहेत, ताई आहेत आणि बाकी सर्व आम्ही या ठिकाणी 100% या ठिकाणी काम करू. फक्त यांनी आता आम्हाला वेळ द्यावा तर या ठिकाणी मी विनंती करेन सचिव साहेबांना आणि या ठिकाणी आम्ही बोलवलं त्याबद्दल आमचे विचार म्हणून त्यांचे विचार आम्ही ऐकले, विचारांचे आदानप्रदान केले. त्याबद्दल सर्वांचंच या ठिकाणी मी आदिवासी महासंघाचा अध्यक्ष म्हणूनही आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.